समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। श्री सिद्ध सोनूदेवांच्या भंडाऱ्याचा चमत्कार, भक्तांना झाला साक्षात्कार। श्री सिद्ध सोनूदेव मठ, जांभळी तालुका शिरोळ येथील श्री सिद्ध सोनूदेव यांच्या भंडाऱ्याचा भक्तांना साक्षात्कार झाला। आपल्या इच्छा अपेक्षेप्रमाणे काम झाल्यामुळे श्री सिद्ध सोनूदेव यांच्या मठात गर्दी होऊ लागली आहे। अनेक भक्तांची काम झाल्यामुळे देवांच्या दर्शनासाठी भक्तजन येत आहेत। श्री सिद्ध सोनूदेव यांनी आपल्या प्रबोधनातून भक्ती मार्ग करा, इच्छा पूर्ण होतील असा संदेश दिला आहे। श्री सिद्ध सोनूदेव यांचे 13 मठ झाले असून श्री सोनूदेव यांचे प्रत्येक मठात महिन्यातून एक दर्शन दरबार होत असल्यामुळे भक्तांचे अश्रू अनावर झाले। काही भक्तांनी श्री सिद्ध सोनूदेव यांना विनंती केली की आठवड्यातून एक वेळा दर्शन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली। समाजकार्य न्यूजसाठी मंगसुळीहून श्रावणी कुरुंदवाडे। रविवारी फक्त 2 तास 4 ते 5 या हे दर्शन झालं म्हणजे आम्ही समाधान। एक दिवस जेवण नसेल तर चालला म्हणे, पण तुमचं आम्हाला दर्शन पाहिजे एवढीच इच्छा आमची। काही इच्छा नको, 1 महिना जेवण असेल तर चालेल, पण तुमचं मला दर्शन पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे। मी पहिल्यांदा आलो तर मला लय समाधान वाटला। मला आनंद झाला बघा। आशीर्वाद एवढे मिळून आशीर्वाद सारखे सगळे बायका लेडीज सगळे जर म्हणतात की तुम्ही बोलताय, तुम्ही त्यांच्या संगत बोला, आम्हाला भीती वाटते, लाज वाटते, तुम्ही बोलायला पाहिजे पुढे होऊन। काय देव तुम्ही यायलाच पाहिजे। मी लंगडच सांगलीस ना 200 रुपये इष्टीला घालून इथपर्यंत येते, काय येत असेल देव, मी माझं चालायला आलं म्हणून। तुम्ही यायलाच पाहिजे इथं। मला याच म्हटलं तर मीच थांबलोय। मला सगळी मठ व्यवस्था या म्हणल्या, आज मी येत नाही, काय मी येणार रविवारी तरी 2 तास काढून मंगसुळी मठात यायलाच पाहिजे। इथं याच म्हटल्यात, मला कोण हुकूम म्हटलं नाही। मी प्रत्येक रविवारी येणं म्हणून रुसून कोण आलं नाही, हे पण तुला सांग। आम्ही पाहिलं नाहीये, तुम्ही आला नाहीत म्हणून आम्ही पण आलो नाही। बाहेरच आहे की मग एक तर देवा तुम्ही आल्याशिवाय आम्हाला करमत नाही, येऊ वाटत नाही घरात। रविवारचा दिवस उभारला म्हणजे कधी देवा 5 वाजतील आणि कधी देवांकडे जाईल असं वाटत। प्रत्येक रविवारी या तुम्ही, मला वाटतं करमतच नाही तुम्हाला बघितलं। बोला, तुम्ही बोला, रडू नका, बोला निवांत बोला। मी थांबलेला पण येऊन गेले, पण तुम्ही भेटला नाही। रडू नका घ्या। मी प्रत्येक महिन्याला सोलापूरला जायचं, इकडं रविवारी यायचं। रडू नका आनंद